नमस्कार. TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचे लाडक्या बहीण योजनेतील आणखीन एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. जर आपण या ठिकाणी बघितलं तरी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. खरं म्हटलं तर त्यानंतर आता 4 दिवसांत पैसे येणार. बघा, आता तुम्हाला 4 दिवसांत पैसे येणार आहे. त्याची देखील माहिती आपण बघणार आहोत. सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका, कारण सर्वात मोठी आनंदाची बातमी तुम्हाला सगळ्यात आधी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिली जाते. आता किती महिलांना पैसे मिळतील, कोणकोणत्या महिलांना पैसे मिळतील त्याची माहिती आपण बघणार आहोत. बघा, KYC सुद्धा माहिती आपण बघणार आहोत. त्यानंतर जो आपला दुसरा हप्ता आहे त्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. त्याची तारीख आलेली आहे, ती देखील आपण बघणार आहोत. तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. तर चला, वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण माहिती बघण्यासाठी आपण इथे आलेलो आहे. लाडकी बहीण योजनेबाबत नवी अपडेट. 50 लाख महिलांच्या खात्यात या दिवशी येणार 3,000 रुपये. तर बघा, लाडकी बहीण योजनेबाबत एक नवीन अपडेट आलेली आहे. 50 लाख महिलांच्या खात्यात या दिवशी येणार 3,000 रुपये. तर आपण प्रूफसहित बातमी बघत असतो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता संपूर्ण बातमी बघूया. महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना आर्थिक मदत म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. या योजनेद्वारे महिलांच्या खात्यात दरमहा 1500 प्रमाणे एका वर्षात 18,000 रुपये पाठवले जाणार आहे. तर बघा, महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी ही जी योजना आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ही सुरू केली आहे. या योजनेदरम्यान महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये प्रमाणे प्रत्येक वर्षाला 18,000 रुपये पाठवले जाणार आहे. राज्य सरकारने ही योजना महत्त्वाकांक्षी योजना म्हणून राबवली जात आहे. या योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून करण्यात आली आहे. तर बघा, ही जी योजना ही महत्त्वाकांक्षी योजना म्हणून राबवली जात आहे आणि या योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून सुरू करण्यात आली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांच्या खात्यात पाठवण्यात आले आहेत. तर बघा, जुलै महिन्यात ज्या महिलांनी अर्ज केले होते अशा महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये सरकारने त्यांच्या खात्यामध्ये पाठवले आहे. तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये आले का नाही ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आता ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिलांच्या खात्यात 31 ऑगस्टला पैसे पाठवले जाणार असल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. तर बघा, ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेले होते अशा महिलांच्या खात्यामध्ये 31 ऑगस्टला पैसे पाठवले जाणार असल्याची माहिती स्वतः राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना ही माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेली आहे. तर नंतर आता 31 ऑगस्टला कोणाच्या खात्यामध्ये 3,000 रुपये येणार आहे आणि कोणाचे येणार नाही ते आता त्याची माहिती बघूया. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा दुसरा राज्यस्तरीय मेळावा नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. हा मेळावा 31 ऑगस्टला होणार आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा जो दुसरा हप्ता आहे, या हप्त्यासाठी राज्यस्तरीय मेळावा नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. हा मेळावा 31 ऑगस्टला होणार आहे. या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे 3,000 रुपये पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. तर बघा, हा जो मेळावा आहे हा 31 ऑगस्टला होणार आहे आणि या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे 3,000 रुपये पाठवण्यात येणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. राज्यस्तरीय DBT निधी वितरण सोहळा 31 ऑगस्टला नागपूरमध्ये होणार आहे. ज्या महिलांनी 31 ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केले आहेत त्यांच्या अर्जाची छाननी सुरू आहे. त्यांना 31 ऑगस्टला पैसे मिळतील असे आदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे. तर बघा, ज्या महिलांनी 1 ऑगस्ट नंतर अर्ज भरलेले आहेत अशा महिलांना आता DBT वितरण सोहळ्यात नागपूरमध्ये होणार आहे. ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केले आहेत त्यांच्या अर्जाची अजून छाननी सुरू आहे आणि आता त्यांना 31 ऑगस्टला पैसे मिळतील असं आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे. ऑगस्ट महिन्यात आलेल्या अर्जानुसार नागपूरच्या कार्यक्रमात 45 ते 50 लाख महिलांच्या खात्यात 3,000 रुपये वर्ण केले जाणार आहे. तर बघा, ऑगस्ट महिन्यात ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत अशा महिलांच्या खात्यामध्ये आता नागपूरच्या कार्यक्रमात 45 ते 50 लाख महिलांच्या खात्यामध्ये आता 3,000 रुपये टाकण्यात येणार आहे. यापूर्वी पुण्यात पहिला राज्यस्तरीय निधी वितरण सोहळा पार पडला होता. तर बघा, आपला जो पहिला हप्ता पडायचा होता त्यापूर्वी पुण्यात या राज्यस्तरीय निधी वितरण सोहळा झाला होता. पण आता दुसरा जो निधी पडणार आहे हा आता नागपूरमध्ये होणार आहे. त्यावेळी जुलै महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिला अर्जदारांपैकी पात्र ठरलेल्या 1,08,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये वर्ण केले जाणार आहे. तर बघा, आता जे 1 ऑगस्ट नंतर ज्या महिलांनी अर्ज केले होते अशा अर्जदारांपैकी पात्र ठरलेल्या 1,08,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये आता 3,000 रुपये टाकण्यात येणार आहे.
राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नारी शक्ती ॲपमधून अर्ज दाखल करून घेतली होती. तर बघा, राज्य सरकारनं आपली जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नारी शक्ती हे ॲप चालू केलं आहे आणि या ॲपद्वारे अर्ज दाखल करून घेतली होती. ज्या महिलांच्या खात्यात सरकारनं पैसे पाठवले होते त्यामधील काही रक्कम बँकांनी कपात केली होती. मात्र राज्य सरकारने बँकांना आदेश देत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशांची कपात न करता महिलांना द्यावेत असे आदेश दिले होते. तर बघा, काय केलं होतं, बँकांनी जी महिलांना रक्कम टाकली होती 3,000 रुपये, ती बँक काटून घेत होती, ती कपात करून घेत होती मायनसमध्ये अकाऊंट असल्यामुळं. मात्र राज्य सरकारने बँकांना आदेश दिले की हे पैसे काटू नये आणि त्यानंतर हे आदेश देण्यात आले. त्यानंतर पैसे काटले नाही. राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी विविध जिल्ह्यात कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. तर बघा, राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी जी योजना आहे या योजनेच्या प्रचारासाठी विविध जिल्ह्यात कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. त्याशिवाय पुण्यातील पहिल्या राज्यस्तरीय निधी वितरण सोहळ्यानंतर आता दुसरा सोहळा नागपूरमध्ये आयोजित केला आहे. तर बघा, आता पहिला वितरण सोहळा तर झाला, आता दुसरा वितरण सोहळा नागपूरमध्ये होणार आहे आणि या नागपूरच्या सोहळ्यामध्ये ज्या महिलांना 3,000 रुपये भेटले नाही अशा महिलांना 31 ऑगस्ट रोजी पैसे मिळणार आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला पैसे मिळाले की नाही ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.